सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची केंद्राने दखल घ्यावी. अंबादास दानवे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले, सोनम वांगचुक हे देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपोषण करत आहेत. या आंदोलनाची केंद्र सरकारने आत्तापर्यंत गंभीर दखल घेऊन भूमिका घ्यायला हवी होती. युवकांच्या भविष्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मात्र सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येते. सत्ताधारी पक्षात अहंकार आणि सत्तेची मस्ती दिसत आहे. मात्र ही मस्ती एक दिवस नक्कीच उतरेल असेही ते म्हणाले. पाहूया ते काय म्हणतात. करणारे करत असतात. मला वाटतं टीका तर सहन करायला पाहिजे. ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या. मग रामरक्षा म्हणजे राम मंदिराच्या पेट्या लुटू द्यायच्या का? ज्या श्रद्धेने लोकांनी 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 1000 रुपये वर्गणी दिलेली आहे, ती काय यांना लुटायला दिलेली का? त्याचं रक्षा करणं काम आहे आणि वाटतं त्याच्यासाठी शिवसेना पुढाकार घेते. सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. सुप्रिया सुळे त्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत.